सुप्रभात मित्रांनो, आज आपण प्रवासाला सुरुवात करणार आहे। 15 दिवसाचा आपला प्रवास असेल हा। त्याच्यामध्ये काश्मीर आहे, लेह लडाख आहे, वैष्णोदेवी आहे। पहिल्यांदा वैष्णोदेवी अमृतसर असं आहे आणि ह्या दोन्ही गाड्या आपल्या जाणार आहेत। दोन गाड्यांमध्ये बघा, पहिल्या जुन्या गाडीमध्ये कसं सेटअप झालेलं आहे ते। आजचं पार्सल बिर्याणी वगैरे घेतलेली आहे म्हणजे रस्त्यात कुठे थांबायला नको। ह्यामध्ये आपल्या 3 फॅमिली आहेत, मोगरे फॅमिली, मंदिश पाटील फॅमिली आणि आपली फॅमिली। ह्या दोन गाड्यांमध्ये सेटअप केलेला आहे आज थोडं पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। सकाळ सकाळ बारीक पाऊस चालू झालेला आहे, बघूया किती लागतो ते। चला तर निघूया प्रवासासाठी। 27 मे ते 10 जून पर्यंत आपला प्रवासाचा टाइम पिरियड आहे, 15 दिवसाचा। बस आता निघण्याच्या तयारीत आहोत। मोगरे फॅमिली आलेली आहे, मंदिश पाटीलची फॅमिली येण्यासाठी आपण जाऊया तिकडे। पुढे दाखवण्यात येईल कोण कुठे बसलंय ते। एका गाडीमध्ये 5 जण, एका गाडीमध्ये 6 जण। ओके, चला भेटूया पुढे। तर मित्रांनो, आता आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे। पहाटेचे वाढलेले आहेत 4:45 बरोबर झालेले आहेत आणि आपण आपल्या गावाच्या वेशीवर म्हणजे विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ आहेत, त्याचं दर्शन घेऊया आणि पुढचा प्रवास सुरू करूया। चला, गणपती बाप्पा। आपण नेहमीप्रमाणे आपल्या पालघरमधून निघताना वाघोबा देवस्थानाचं दर्शन घेतलं आता, की जेणेकरून आपला पुढील प्रवास हा सुखरूप होवो। आणि खूपच मधमाशा आल्यात रे मोठ्या लाईटवर। तर आता पुढचा प्रवास आपण सुरुवात करू। आता वाजलेले आहेत 5:10 झालेले आहेत जवळजवळ आणि आता आपण निघत आहोत। महाराष्ट्र आपला सोडलेला आहे, अजून आपल्याला भरपूर स्टेट क्रॉस करायचे आहेत। गुजरात आहे, राजस्थान आहे, हरियाणा आहे, पंजाब आहे, जम्मू काश्मीर आहे, लडाख आहे, हिमाचल आहे। हे एवढे आपल्याला स्टेट 15 दिवसामध्ये क्रॉस करायचं आहे। त्याच्यातला पहिला महाराष्ट्र सोडून आता आपण गुजरातमध्ये एंटर झालोय। आता 14 दिवसाने आपण महाराष्ट्रात डायरेक्ट येणार आहेत। हा तर मित्रांनो, आता आपण इकडे नाश्त्यासाठी थांबलेलो आहेत। 7:15 वाजलेले आहेत सकाळचे। 2 तासानंतर, 2.25 तासानंतर आपण इकडे ब्रेक घेतलेला आहे। आपल्या ह्या दोन्ही गाड्या, ही नवीन, ही जुनी 4056 आणि हे हॉटेल आहे, खूपच फेमस हॉटेल आहे आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे तिकडे हॉटेलवर खाण्यासाठी। आता मंदिर गेलेला आहे कुपन काढण्यासाठी। कुपन सिस्टम म्हणजे टोकन घ्यावं लागते पहिल्यांदा आणि नंतरच मग काउंटरवर जाऊन आपलं जे पण नाश्ता घेतलेला आहे ते कुपन देऊन नाश्ता घ्यावा लागते। नेहमीप्रमाणे म्हणजे गेल्या वेळेला आपण जे गुजरात ट्रिपला गेलेली होती, सोमनाथ, गिरनार, द्वारका, त्यावेळेला सुद्धा आपण इकडेच ब्रेक घेतलेला, इकडेच आपण नाश्ता केलेला। बघूया आता पटापट नाश्ता आटपूया। आजचा टार्गेट खूपच मोठा आहे, बिकानेरपर्यंत जायचं आहे। 1100 किलोमीटर आहे, होतं पालघरवरून 1100 किलोमीटर। तर आता 150 किलोमीटर त्याच्यातले कापलेले आहेत, म्हणजे 950 किलोमीटर बाकी आहेत। खूपच मोठं अंतर आहे, टार्गेट खूप मोठं आहे, पण पहिला दिवस आहे, आपल्याला काही करून टार्गेट करायचं आहे पूर्ण। चला नाश्ता करून घेऊया। तर मित्रांनो, इकडे नाश्ता आपला आलेला आहे, बघू शकता तुम्ही। वेगवेगळ्या प्रकारचा आहे, म्हणजे गुजरातमध्ये सांगितलं तर खमण ढोकळा फेमस आहे। खमणचे पण 2 प्रकार आहे, खांडवी म्हणून आहे। अजून मंदिश पाटील येत आहे समोसा घेऊन। समोसाना काय पोहे का? समोसा, पोहे, सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता घ्या। व्यवस्थित नाश्त्याची सोय एकदम उत्तम आहे इकडे, क्वालिटी जबरदस्त आहे। पटापट नाश्ता आटपूया आपण आणि पुढच्या प्रवासाला लागू। हे काय आहे? खमणी। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण घरून आणलेली सुनीताने कॉफी बनवलेली आहे। दरवेळेला ती कॉफी बनवून आणते आणि आपण पहिला ब्रेक जो घेतो नाश्त्याचा त्यावेळेला ती कॉफी संपवतो। जबरदस्त आहे, कॉफी चांगली आहे। चला पटापट आता कॉफीची टेस्ट घेऊ, कॉफी घेऊ आणि पुढचा मार्ग घेऊ। खूपच ट्रॅफिक आहे पण या रोडवर, मुंबई दिल्ली एक्सप्रेसवर समोर आपली गाडी चालू आहे। काय स्पीड मारणार, 120चा स्पीड लिमिट दिलाय, पण काय कामाचं नाही। तर मित्रांनो, इकडे डिझेल पंपावर थांबलेले आहेत दोन्ही गाड्या आपल्या। डिझेल फुल करून का टाकला, कटकट नाही पुढे। हे आहे इंडियन ऑइलचं डिझेल पंप आहे आणि लोक असं इश्यू करतात की डिझेल नाही मिळत, पण आपल्याला तर व्यवस्थित कुठे असा काही इश्यू दिसला नाही।
बघा अशा प्रकारे हे डिझेल पंपावर आपण थांबलेले आहेत. एक वॉशरूम ब्रेक आणि फ्युएल ब्रेक. पटापट निघायचं आहे. वाजलेले आहेत 9:15 आणि आपण घरापासून आलेले आहोत 290 किलोमीटर. 300च्या आसपास झाले आपले. 9 वाजेपर्यंत आपण एवढं टार्गेट. अजून आपला 1100 किलोमीटरचा टार्गेट आहे. या गाड्या दोन्ही बघू शकता. 2000 रुपयाचा डिझेल जुन्या गाडीमध्ये गेला आणि 2300 रुपयाचा डिझेल नवीन इनोवामध्ये गेला. काय माहिती कसं काय, एकात जास्त एकात कमी. बघू शकता वडोदरा गाड्या आहे. वडोदरा नाही, भरूचचा. आणि ही आपली बाजूला दुसरी गाडी आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा ह्याच्यामध्ये कशा प्रकारे बसलेले आहेत. आबा मोगरे, राहुल मोगरे, श्रुती मोगरे आणि पदू पुढे बसलेला आहे. पदू झोपलेला आहे. पदूचं लक्ष नाही. झोपा काढणारा एकमेव व्यक्ती ना. मग लोकांना सांगतो मी झोपत नाही. ही बाजूला गाडी चालू आहे आपली. चला पुढचा प्रवास आता बघूया. आता काय बघा आपली गाडी. आता ही दुसरी गाडी मागे पडलेली आहे. बरोबर आहे ना. हा हे बघा कशा प्रकारे श्रुती मोगरे झोपलेली आहे. मागे लगेज आहे आपलं त्या गाडीमध्ये सर्व. आणि पदू आता डोळे खडखडीत उघडून बघत आहे. श्रुती मोगरेला खूपच झोप लागलेली आहे. बाबा मोगरे त्या बाजूला आहे. दुर्वा झोपलेले. दुर्वा बघा मस्तपैकी आडवी पडलेली. दुर्वा कंटाळा का? तिला आता बिर्याणी खायची आहे. घरून आम्ही पार्सल बिर्याणी जी आणलेली आहे ती खायची आहे तिला. ती वाट बघते. पण अजून तर किती 9 वाजता वाजले. दुर्वा 7:30ला नाश्ता केलाय म्हणून त्या गाडीत बिर्याणी ठेवले. तिला मागे बघून बघून वास आला असता. तिचा सेटअप बघा कसा. खेळणी वगैरे कशी लटकवलेली आहे. आता 15 दिवस तिचा घर संसार इकडेच. झोपते उठते बसते. ते खिडकीतून बघते लोळत. तर मित्रांनो इकडे जेवण करण्यासाठी एक ब्रेक घेतलेला आहे मध्येच. हा हायवे कुठेच इकडे जागा नाही भेटत. 40 डिग्री टेम्परेचर आहे. हा हायवे आहे. इकडे बाजूला झाड भेटले आणि इकडेच बसस्टॉप सारखं आहे. जाऊ दे आता बसस्टॉप असो काय असो. खूप भूक लागलेली आहे सर्वांना. आणि काल आम्ही बिर्याणी घेतलेली आहे संध्याकाळी. त्यामुळे आता कशी खराब होईल जास्त उन्हात जास्त वेळ थांबला तर. आणि बसस्टॉप बघा तिकडे आहे. ह्या गाड्या आपल्या इकडे आहेत. हे अशा प्रकारे गाडीमध्ये सगळं गोडाऊन भरलेलं आहे. पूर्ण शीट मागची काढलेले आहेत या गाडीमध्ये. चला पटापट जेवणाची तयारी करू. AC मध्ये असल्यामुळे बिर्याणी पुलाव सर्व एकदम चिल्ड आहे. त्यामुळे खराब नाही झाला. पूर्ण गाडी चिल्ड होती. त्यामुळे हे बघा बिर्याणी कशी आहे. काय पुलाव आहे का तुमचा? मसाले भात आहे. आणि ही आमची चिकन बिर्याणी. दुर्वा खायला लागले. थांबा सगळ्यांनी तुम्ही घ्या ना. आधी माझी तिकडे ठेव ना. ए ध्रुव बसून खा ना. हा तिकडे ठेव. प्रणाली कशी आहे बिर्याणी? बरी आहे का? थंडच आहे अजून. थंडच आहे का अजून? ठीक आहे चला. या लोकांनी लोणचं वगैरे पण आणलंय व्हेजवाल्याने. दुर्वाला खूप भूक लागले. सर्वजण खायला लागलेत. आता मी पण खाऊन घेतो नंतर व्हिडिओ शूट करू. तर मित्रांनो आता गाडी चालवतात. आम्ही ड्रायव्हर बदललेला आहे. ध्रुव पाटील गाडी चालवत आहेत. हे बघा काय कर रे ध्रुव. हा तो बघायला घाबरतो. आणि आपण आहेत मंदिश पाटील पुढे बसलेले आहेत. आम्ही मागे बसलेले आहेत. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे. आणि नेहमीप्रमाणे आमची दुर्वा बघा मागे बसलेली आहे. आणि तिची आई. मी प्रणाली. मी 2 लेडीज मध्ये मी मध्ये बसलेलो आहे. अनुष्काला किती हसायला आलं बघा. आणि आपण आहेत मुंबई दिल्ली एक्सप्रेस वेवर आहेत. हा आमचा गाडीचा सेटअप आहे. त्या एक गाडी पुढे आहे. ती बराच पुढे गेले कारण आम्ही ड्रायव्हर सेटिंग करता वेळ गेला. उशीर झाला भरपूर. सापडेल ती गाडी सुद्धा. अजून वॉकी टॉकीच्या रेंजमध्ये सुद्धा नाही मिळत.
त्या गाडीमध्ये आहेत मोगरे फॅमिली. त्याच्यातलं एक मोगरेचं पिल्लू इकडे आहे, अनुष्का मोगरे. आणि बाकी मोगरे फॅमिली, बाबा मोगरे, राहुल मोगरे आणि श्रुती मोगरे त्या गाडीमध्ये आहेत. पदू, एक मंदिरचा पोरगा तिकडे आहे, पदू आणि आदू पुढे आहेत. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहेत. आणि आदित्य गाडी चालवतो. आदू गाडी चालवतो ना, पदू बसला असेल बाजूला मॅप दाखवत. हा मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे वर आहेत आपण. रस्ता खराब आहे तसा आणि ट्रॅफिक सुद्धा आहे. अनुष्काला मध्ये बसून कंटाळा आला. डिझेलचा काय इश्यू आहे बघूया आपण. लोक डिझेलच्या नावाने बोंबा मारतात, पण इथे तर पेट्रोल पंपावर मला काय तसा इश्यू वाटला नाही. आपली गाडी सध्या 170 किलोमीटर झालेली आहे. 300 किलोमीटरने आपण डिझेल भरू. वडोदरा एक्सप्रेस वे वर, वडोदरा अहमदाबाद एक्सप्रेस वे वर आपण डिझेल भरू, म्हणजे 300 किलोमीटर गाडी होईल. बघूया काय आहे डिझेलचा इश्यू ते. आता आपण जामनगर अमृतसर एक्सप्रेस वे वर पोहोचलेले आहेत. दोन्ही गाड्यांचं डिझेल फुल करायला लावलं आहे. 2 दिवसापूर्वी म्हणतात हे लोक पेट्रोल तर डिझेलचा प्रॉब्लेम होता. आमच्याकडे पण नव्हतं डिझेल पेट्रोल, परंतु आता काय प्रॉब्लेम नाही मिळत. फुल टाकी पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढं मिळते पेट्रोल डिझेल. काय प्रॉब्लेम नाही मिळत, काय इश्यू नाही मिळत. तर आता एक्सप्रेस वे म्हणजे असं आहे की आता डायरेक्ट बिकानेरपर्यंत आपल्याला 400 किलोमीटर फुल्ली 400 किलोमीटर एक्सप्रेस वे ना. 400च्या पुढे 700 ना टोटल अमृतसरपर्यंत. 900 आहे, पण तो काहीतरी 800 आहे एक्सप्रेस वे. 800 किलोमीटर फुल्ली जास्ती आहे. एक्सप्रेस वे रेडी आहे. 900 पर्यंत त्याच्यातलं आपल्याला आता 400 किलोमीटर कापायचे आहेत. सकाळपासून आपण 650 किलोमीटर कापलेले आहेत आतापर्यंत. आपल्याला 400 किलोमीटर आता एक्सप्रेस वे कापायचे आहे. 400 ते 500, 450. बघूया आता किती वेळ लागतो. आता वाजलेले आहेत 3:45 आणि वाजलेले आहेत 3:45. बजू वॉशरूमला वगैरे जाऊ नये. जाऊन आले सर्व वॉशरूम वगैरे जातात, म्हणजे पुन्हा गाडी थांबवायला नको. चला निघूया पुढच्या प्रवासाला. खूप टेम्परेचर इकडे जबरदस्त आहे. 42-43 डिग्री टेम्परेचर आहे. वॉकी टॉकी ठेवलेले आहेत गाडीमध्ये. हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वॉकी टॉकी. म्हणजे पुढे काय प्रॉब्लेम असेल तर समोरच्या गाडीत दुसरा वॉकी टॉकी आहे, त्याच्यात आपण बोलू शकतो की काय प्रॉब्लेम आहे. फोन लावेल, फोन लागेल, रेंज पकडेल, तोपर्यंत आपल्याला उशीर होतो. पटकन वॉकी टॉकीवरून आपलं काम होते. आणि नेटवर्क नसेल तरी आपला व्यवस्थित काम होते. त्यासाठी वॉकी टॉकी आपण घेतलेले आहेत गाडीमध्ये, की त्याचा यूज जिकडे नेटवर्क नसेल तिथे किंवा इमर्जन्सी ताबडतोब कॉल करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण वॉकी टॉकी घेतलेले आहेत. बाहेर 42 डिग्री टेम्परेचर आहे इकडे गुजरात राजस्थान बॉर्डरवर. ना आमच्या दुर्वाची परिस्थिती बघा कशी. ब्लँकेट घेऊन राहिले, ब्लँकेट. म्हणजे गाडी किती चिल्ड करते. गाडीचं टेम्परेचर 26 डिग्री मी ठेवलेलं आहे. गाडीचं चिल्ड बघ, दाखव रे दुर्वा कशी, किती ब्लँकेट घेऊन कशी राहिले. एवढी दुर्वाला थंडी लागते. काय कसं होईल या पोरीचं. कसे लोक राहतात राजस्थानच्या या वाळवंटामध्ये. वाळवंट आपलं जंगल, जसं आपल्या इकडे जंगलपट्टी वगैरे असते तशा प्रकारचे. पण शेती भरपूर केलेली आहे इकडे. मिरची वगैरे दिसते, दुसरं काय काय बरंच दिसते. जबरदस्त आहे. रस्ता एक नंबर आहे, जबरदस्त हायवे. काय टेन्शन नाही. 800 किलोमीटर असाच रस्ता आहे पंजाबपर्यंत. पण आपल्याला किती कापायचं आहे अंतर ते बघूया संध्याकाळ झाल्यानंतर, कारण या रस्त्याला जास्त गर्दी नाही मिळत. लूटमारीची शक्यता होऊ शकते. आपण जास्त रिस्क घ्यायची नाही. पुन्हा एकदा एक्सप्रेस वे वर ध्रुव गाडी चालवतोय आणि बसलेले आहेत असे मागे. जागा बदलली. ध्रुवा मागे जागा बदललेली आहे. थोड्या वेळासाठी मी पुढे बसलेलो आहे ड्रायव्हरच्या बाजूला. आणि अशा प्रकारे आता सेटअप. आता 400 किलोमीटर ना, हा रोड जवळजवळ 800 किलोमीटरचा आहे. आपल्याला अंतर कापायचं आहे. पण आजचा टार्गेट 450. आपल्याला बिकानेरला स्टे करायचं आहे. बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतात. आता 4 वाजत आलेले आहेत. 4 वाजल्यातच जमा आहे. 3:39 म्हणजे. ही दुसरी गाडी आपली समोर चाललेली आहे. आदित्यच ड्रायव्हिंग करतो, वन मॅन. कारण दुसरा कोण तिकडे मिळत नाही ड्रायव्हिंग करायला. नाही राहुल वगैरे आहे, पण तेवढा तो नाही देत त्याच्या हातात एक्सप्रेस वे वर सुद्धा.
परत इंजेक्टर विसरले टाकायला पण आता रिकामीच नाही झालेली टाकी. वॉकी टॉकी मधून बोलतात आम्ही. काय झालं, काय रिकामी झालेली? रिकामी झाल्यावर टाका लागेल ना. इंजेक्टर दे. हा आता रिकामी, आता भरेल तेव्हाच टाक. जाऊ दे आता. चला बघूया आता किती वेळ लागतो. बघा कशा प्रकारे त्या गाडीमध्ये झोपलेले आहेत. मधू सुद्धा त्या गाडीला झोपल्या. मध्ये त्याचा ट्रक आलाय. रस्ता खराब आहे. हा काय नाही, रस्ता खराब आला मध्येच. खूपच पॅच खराब होता. श्रुती मोगरे झोपा काढत आहेत. बधू सुद्धा झोपा काढतो. बधू आता उठला, आता बघतो पण झोपेतच आहे तो. मामी सांगे मला झोपा काढते. मित्रांनो आता सूर्यास्त होत आलेला आहे. 7 वाजलेले आहेत. 7 वाजता अजून सूर्य आहे. सूर्यास्त होण्याचा टाइम झालेला आहे. आणि आपण आता सकाळपासून म्हणजे गाडी चालवून किती, गाडी आपली झालेली आहे 1038 किलोमीटर आपण कापलेले आहेत. आणि सकाळी आपण पहाटेचा 5चा टाइम पहिला. 5 ते 5 12 तास, 6 13 आणि 7 14 तास आपल्याला ड्रायव्हिंग केलेली आहे. त्याच्यातला 1 तास खाण्यापिण्यासाठी, नाश्ता आणि जेवणासाठी गेला असेल. तर आपले 1050 किलोमीटर झालेले आहेत. अजून आपल्याला 100 किलोमीटर 90 किलोमीटर कापायचे आहेत बिकानेरसाठी. बिकानेर आपला स्टॉप आहे. बघूया किती वाजतात आपल्याला बिकानेर पर्यंत. तर मित्रांनो आता आपण इकडे पोचलेले आहेत बिकानेरमध्ये. 8 वाजताच पोचलेत. आता रूम वगैरे घेतलेले. हे आपलं हॉटेल आहे समोर. AC रूम घेतलेले आहेत 4. कारण इकडे टेम्परेचर एवढं जबरदस्त आहे की आता 8:30 वाजलेत पण 40 डिग्री टेम्परेचर आहे. एवढं खतरनाक टेम्परेचर पहिल्यांदा. दुर्वाला तर खूप गरम होते. त्यामुळे AC रूम शिवाय पर्याय नाही. राहूच नाही शकत माणूस इकडे. कसे काय लोक इकडे राहतात काय माहिती. 8:30 वाजता 40 डिग्री आहे. अक्षरशः होळी पेटवल्यासारखी गरम हवा लागते. आता मध्ये पटापट AC रूम घेऊ. रूममध्ये जाऊ. काय ते हॉटेलचंच रेस्टॉरंट वगैरे आहे. ऑर्डर करूया आणि जेवून झोपूया. उद्या सकाळी आपल्याला अमृतसरला पोचायचं आहे. बघूया नंतर रूम दाखवतो कशा प्रकारे रूममध्ये अरेंजमेंट आहे. मित्रांनो हे बघू शकतील तुम्ही, अशा प्रकारे रूम घेतलेली आहे. दुर्वा खूप दमलेली आहे. 8:30 वाजलेत. बाहेर जाऊन काहीतरी जेवणाचं बघावं लागेल. हे AC रूम आहे आणि हे वॉशरूम वगैरे आहे. हे वॉशरूम अशा प्रकारे आहे. इकडे टॉयलेट इकडे आहे. AC रूम आहे. अशा 4 रूम घेतलेले आहेत आम्ही. जास्त कॉस्टली नाही मिळत. हा पॅसेज आहे. पुन्हा आहे डायनिंग टाईप. इकडे काउंटर रिसेप्शन आहे. ही एक रूम आहे इकडे. त्याचे सुद्धा वॉशरूम वगैरे. तसेच एक ही रूम आहे. मंदिश पाटील आणि फॅमिली. आणि पोरं वरती गेलीत. फक्त मुलं आदू पदू ध्रुव. चला जरा फ्रेश होऊन बाहेर जाऊ जेवण्यासाठी. उगाच उशीर नको. झोपायचं आहे. आज भरपूर आपण किलोमीटर कापलेले आहेत. 1150 म्हणजे खूपच जास्त आहे.